हॅलो, हा त्या बोल. प्रमिले, अगं आशू अजून घरी नाही आली. तू आशू आणि शुभंकरला कुठे पाठवलंय? हिचं मौन व्रत संपलेलं दिसतंय. एक नंबरची नाटकी आहे, सगळं खोटं. मम्मी, हिला कसं कळलं की मी आशू सोबत शुभंकरला पाठवलंय ते? आशूने फोन करून सांगितलं असेल का? नाही नाही, मग तिने कुठे हे पण सांगितलं असतं. म्हणजे शुभूची मम्मी. अगं बोल ना प्रमिले, काय झालंय? हॅलो, अगं मला काय माहिती ते कुठे गेलेत. ते गेले असतील कुठल्या तरी कामासाठी. येतील ना घरी. अगं असं कसं म्हणते? अगं आत्या, कशाला काळजी करतेस तू? शुभू तिच्या बरोबर आहे म्हणजे ती सुखरूप असणार. अगं मला असं कळलं होतं की काहीतरी काम आहे त्यांचं. काम झालं की येतील. अगं हो, पण कसलं काम? अगं असेल काहीतरी काम, मला काय माहिती. काम झाल्यावर येतील. चल बाय. तिला माहितीये, पण ती सांगत नाहीये. कसं शोधायचं या दोघांना? घर आवरायचं म्हणजे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. नवऱ्याची मदत पाहिजेच. आता तो बाहेर गेला असता कामाला म्हणजे किती भारी पडलं असतं तुला. ते पम्मीनी काय शोधायला सांगितलं ते सापडलं असतं का त्याच्या मदती बिगर तुला? नाही, त्यांची खूप मदत होते मला. केलीच पाहिजे नवऱ्यानी मदत. प्रत्येक येळी केली पाहिजे. आपण काय बाईचा जन्म म्हणून नुसतं रांधायचं का काय? हा, नवऱ्यानं समजून घेतलंच पाहिजे. काय ग, तुझा नवरा समजून घेतो का तुला? लवकर फोटोग्राफर येऊ दे, नाहीतर असं काहीतरी बोलून जायचे की सगळ्यांना इथे कळायचं आम्ही नवरा बायको नाही येते. का ग, बोलत का नाहीस? त्रास देतो का काय? नाही, त्रास देत असेल तर सांग. असतात असे एक एक नवरे, जगासमोर चांगलं वागतील पण लब्बाड असतात अगदी. नाही नाही, अहो ते असे नाहीयेत. ते ना खूप चांगले आहेत. प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेतात, समोरच्याला समजून घेतात. असा मित्र मिळायला ना भाग्यच लागतं. मित्र म्हणजे नवरा मिळायला. बसा बसा बसा. सॉरी, ते हातातून निसटलं. बैस बैस बैस. तू पण बैस. हे घे हे घे. बैस. सॉरी. हो सॉरी काय त्यात? उलट तुम्ही एकट्याने एवढं सगळं कसं आणलं ह्याचं नवल वाटतंय मला. असाच संसार सावरायचा असतो. लई कौतुक करते तुझी बायको. आणि ती जे काय म्हणते ते बी खरं आहे बर का. खरंच चांगला आहेस तू. नजर लागल र बाबा माझी तुला, माझ्या म्हातारीची. अगं ये बाया ये ये. माझ्या म्हातारीची नजर लागायला नको र बाबा तुम्हाला. घ्या आता पटापटा झाडून घ्या. पण मी काय बोलायची थांबायची नाही. तुमचं काम तुम्ही चालू द्या. फोटोग्राफर, तुम्ही सुपलं नाही आणलं? असेच असतात नवरे. आपण काय बी सांगितलं आणायला की काहीतरी विसरतातच. आमच्या घरी तर काय सांगितलं ना की एक तरी गोष्ट विसरतातच. आमच्या यांना आता हातावर लिहून द्यावं लागतं आणि तरी बी काहीतरी विसरतात. मला वाटलं होतं इतक्या वर्षाच्या संसारानंतर तरी सुधरल म्हातारं, पण ते नाही, काहीतरी विसरतातच. मी लगेच घेऊन येतो. अहो नाही नाही, राहू द्या, काही हरकत नाही. इथे वर ना पुठ्ठा आहे, तो घेते मी.
ए अरे तिचा हात पुरत नाही तर कर की तिला मदत. हो मी बघतो. अरे तुझा पण हात पुरत नाही तर घे की तिला उचलून. बायको आहे ना तुझी. ए अरे लग्न झालंय ना तुझं, घे की उचलून. ये पोरीवा, हा तुम्ही काय कधी बघितलं नाही का तुमच्या बापानं आईला उचलून घेतलेलं. जा वा आपल्या आपल्या घरला. तुमचं चालू द्या रे, वा घरला. हा तू कळू दे थांबना. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. फुलकीचा फुल तो इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना. बोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी वहा. गुंतणा दूर फिरुनी आस वेळाची वहा. सॉरी. सॉरी का? ते मी मगाशी तुम्हाला अरे तुरे केलं ना म्हणून. सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? ते मगाशी मी हो ऐकताय का असं बोलले ना म्हणून. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे. उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. सुखाची श्रावणी की नाचरावळी वहा. आस वेळाची वहा. सुखाची श्रावणी की नाचरावळी वहा. गुंतणा दूर फिरून आस वेळाची वहा.
पाणी. अजून हवंय? सॉरी सॉरी, मी खिचडी जास्तच तिखट बनवली. नाही, छान होती खिचडी, खरंच छान होती. मलाच जरा जास्त तिखट लागली. अजून पाणी हवंय का? हे घ्या ना, अजून पाणी प्या. काय र? काय झालं? ते यांना खिचडी तिखट लागली. लईच तिखट लागलेलं दिसतं या. थांबा, आलेच मी साखर घेऊन. अजून तिखट लागतंय का? सॉरी, मला ना कळायला पाहिजे होतं की तुम्हाला तिखट चालत नाही. चुकले मी, सॉरी. तुम्ही असं का म्हणताय? एकतर लाईट पण नाहीये आणि आहे त्या वस्तूंमध्ये तुम्ही इतकी छान खिचडी बनवली आहे ना. चव आहे तुमच्या हाताला. तिखट चव आहे. बघा ना तुम्हाला काय झालंय. ठीक आहे, साखर टाक त्याच्या तोंडात. फोटोग्राफर, हे घ्या. अगं, देत काय बसलीस? तोंडात टाक की त्याच्या. बायकोच्या हातून जास्तच गोड लागल साखर. आत्ता बरं वाटल बघ. बरं, होऊ द्या तुमचं जेवण. काही लागलं तर खुशाल हाक मारा मला. हा, येते मी. आता बरं वाटतंय ना? हो. काय झालं? एक सांगू? हा, तुम्ही ना आता तिखट खायची सवय लावून घ्या. म्हणजे तन्वीला जर तिखट खायची सवय असेल तर. का तुम्ही सारखा विषय काढताय? कसं सांगू यांना? तन्वीनं मला नकार दिलाय. काय झालं? काय झालं? वेळ खूप झालाय ना. मी आवरायला घेते. शेवटची काडी राहिली, आता तरी पेटली पाहिजे. फोटोग्राफर, आता आपण सगळी साफसफाई केली.
आता तरी कागदपत्र सापडायला पाहिजेत. हो चला आता आपण लगेच शोधायला घेऊ. इथून सुरू करूया. ही फाईल घ्या तुम्ही. फोटोग्राफर, यात काहीतरी आहे. दाखव. अहो ह्यात फक्त लाईट बिल आहेत आणि ह्या काही पावते आहेत. ह्यात कामाचं काहीच नाहीये. हा फोटो फोटो हा पम्मीजींचा असेल का लहानपणीचा फोटो? म्हणजे ती शाळेत असतानाही डान्स करायची. पम्मीदी, पम्मीदी, पम्मीदी. काय झालं? रात्र झालीये, झोपायचं नाहीये? नाही, आता ही वेळ झोपायची नाही, झोप उडवण्याची, ती पण कायमची. एवढ्या रात्री हिचा फोन का? हॅलो शरू, गुड मॉर्निंग. घड्याळ बंद पडलं असेल ना तर नवीन सेल टाका. नाही 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 नाही, माझं घड्याळ काही बंद पडलेलं नाही. माझं घड्याळ ना माझ्या डोक्यासारखं चालतं. पुढे. एक मिनिट, तुमचं डोकं किती चालतंय हे ऐकायचं नाहीये मला. फोन कशासाठी केला होता ते सांगा. काय आहे ना, मगाशी आपलं नीट बोलणं नाही झालं म्हणून म्हटलं तुला फोन करावा. म्हणजे मौन व्रत संपलं का? जे कधी नव्हतंच. ओह, व्हेरी स्मार्ट. हा, आता यावेळी फोन का केलाय? कसली वेळ आणि कसलं काय. ज्या व्यक्तीची झोप उडाली असेल तिच्यासाठी काय दिवस आणि काय रात्र, हो की नाही? झोप उडाली आहे ना शरू, म्हणूनच फोन केला. तुला एक गंमत सांगायची होती. तुमच्या गमतीत मला इंटरेस्ट नाहीये. मला सांगा, बाळ कुठे आहे? गेला पळून. काय? हो, आशू सोबत पळून गेला तो. लग्न केलं त्या दोघांनी. अगं हीच गंमत तर तुला सांगायची होती. काहीही बरळू नकोस. ए शरू, दिस इज नॉट फेअर. मग अशी सांगितलं नाही तेव्हा चिडलीस, आता सांगितलं तरी चिडतीयस. उगाच काहीही सांगू नका. फक्त बाळ आणि अश्विनी कुठे आहेत तेवढं सांगा. ते मला काही माहित नाही. आणि तू शोध ना. बघ दोघांनी कुठे संसार थाटलाय ते. हे बघा, गुड नाईट. मला खूप झोप येते बघ. तुम्ही नाही नाही, माझा बाळ असं करणार नाही. पण मी बाळला शोधल्याशिवायही राहणार नाही.